इतर स्टार प्रचारक आणून कॅम्पेनिंग करत आहेत, प्रचार करत आहेत. नेमका तुमचा प्रचार कसा सुरू आहे? कोण आहे तुमचा स्टार प्रचारक? आमचे स्टार प्रचारक ती आजी आहे जी तुटलेली चप्पल घालून आत्ता पण माझ्या नातवांचं भविष्य चांगलं राहील म्हणून आमच्यासोबत रॅली पायी चालत येते. ती आहे आमचे स्टार प्रचारक. हे युवा आहेत ज्यांना खरोखर विश्वास आहे की एवढे वर्ष आम्ही पाहिले, यांनी भूलथापा आम्हाला दिल्या. आणि तुम्हाला सांगतो की कोणी एकदा आपल्याला मूर्ख बनवलं तर ती त्याची चुकी आहे, पण दुसऱ्यांदा त्यांनीच आपल्याला तसंच मूर्ख बनवलं तर ती आपली चुकी आहे. किरण रिजिजूला काय माहीत आहे धानाचा कोणता का हो म्हणून, हा कोणता एरिया हो म्हणून? का सांगणार आहे तो? कशावर बोलणार आहे? ज्या नाना पटोलेनं तो हे दिलं नाही बोनस, त्याला माहीत तरी आहे का धानावर बोनस भेटते का म्हणून? जिथे जिथे मोदीजींच्या समाधान तिथला आमदार आणला ते सीटा पडल्या. नाना पटोले शेवटी एक डाव राखून ठेवतात अशा चर्चा आहेत की निवडणुका आल्या की दोन जसे चर्चा आहेत राजकीय क्षेत्रामध्ये, ते शेवटी काहीतरी त्यांच्याकडे एक प्लॅन असतो की तो प्लॅन ते शेवटच्या क्षणाला, शेवटच्या घडीला ते त्याचा उपयोग करतात. एक म्हण आहे तुम्हाला सांगतो, आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून, अशा प्रकारचं आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला सांगू खरी खरी परिस्थिती त्यावेळी पेंडी कशी जळली. काय विजन आहे? जर तुम्हाला मतदारांनी जर मतं दिलं तर काय परतफेड त्यांना तुम्ही करणार आहात? लाखांदूर तालुक्यात आपण बसलो आहे. 25 वर्ष इथे लोकप्रतिनिधी राहिल्यानंतर नानाभाऊंचं स्थायी कार्यालयच इथे 25 वर्षात नाही आहे. जे लोकसेवा केंद्र राहील याच्यामध्ये वेगवेगळ्या जेवढ्याही सरकारी स्कीम्स आहे याचं निःशुल्क मार्गदर्शन केंद्र राहील. त्याचे फॉर्म्स पण तिथे निःशुल्क भरून दिले जातील, मग ते मुलांचे स्कॉलरशिपचे फॉर्म असो की लाडक्या बहिणीचे फॉर्म असो. ह्या वर्षी तुमचा सामना कोणासोबत होणार आहे? महायुतीकडून अविनाश ब्राह्मणकर की महाविकास आघाडीकडून सरळ नाना पटोले? नाना पटोले जो निष्क्रिय आमदार आहे, 25 वर्ष लोकांचे त्यांनी बर्बाद. त्या महायुतीच्या नेत्यांसोबत आपण बोललं, त्यांचं म्हणणं आहे की काही तुमच्यामुळे त्यांचं काही नुकसान होणार नाही. महाराष्ट्रातील मतदार महायुतीच्या सोबत आहे, लाडक्या बहिणी त्यांच्यासोबत आहेत. मग मला एक सांगा, जो आमच्यासोबत काम करू त्याला धमकवतात कशा नाही? आज पण आतापर्यंत काल कुठे काँग्रेस आणि त्यांचा पराभव दिसलाय, त्यांना पराभव दिसल्यामुळे धमकवत आहेत ना. आमचा स्पष्ट आहे, मोदी तुझसे बैर नाही लेकिन यहाँ अविनाश तेरी खैर नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, जमानत जप्त आहे. म्हणजे नाना पटोले नागनाथ तर हा सापनाथ आहे. दोघांनाही गोड बोलतायत, दोघे गोड बोलण्यात पटाईत आहेत. अविनाश ब्राह्मणकरची भाषा थोडीशी शुद्ध येते. नाना पटोले तसा 12वी नापास वगैरे असल्यामुळे तेवढा नाही आहे भाषेवर प्रभुत्व, परंतु ते एक सापनाथ एक नागनाथच आहेत विकास कामाच्या बाबतीत. ऑन कराल मतदारांना समजत कृत्वा नवदृढ संकल्पम वितरंतो नव संदेशम घटया मो नव संघटनम रचया मो नवम इतिहासम. आणि हे असं नक्की होणार याचा आम्ही विश्वास करतो. यावर्षी साकोली विधानसभामध्ये इतिहास घडणार 100%. नमस्कार, मी संघर्ष. आपण झकास मराठी पाहतात. झकास मराठीवर आपण ही महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक कव्हर करत आहेत. अगदी मतदानाला 2 ते 3 दिवस उरले आहेत. 20 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. 288 जागांवरील उमेदवार ह्या निवडणुकीच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केली. आता अंतिम टप्प्याकडे प्रचार आहे. रणधुमाळीला सुरुवात आहे. आपण भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये काम करतो. आज साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये आहोत. ही साकोली विधानसभा क्षेत्रातली ह्या वर्षीची 2024ची विधानसभा निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय बनला आहे. कारण महायुतीकडून नेमका कोण उमेदवार असेल याकडे सुरुवातीपासून लक्ष होतं. मात्र वेळेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अविनाश ब्राह्मणकर यांना भाजपमध्ये घेऊन उमेदवारी दिल्याने भाजपचा एक गुट नाराज झाला आणि त्यांनी अपक्ष म्हणून डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांना त्यांच्या पाठीशी उभे झाले. त्यांना हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवला. ह्यानंतर ह्या विधानसभा क्षेत्राचं संपूर्ण राजकीय रंग हे तिरंगी फाईट, जी लढत आधी 2 पक्षांमध्ये व्हायची, 2 आघाड्यांमध्ये व्हायची, ती आता तिरंगी होण्याची शक्यता आहे अशा चर्चा ह्या राजकीय वर्तुळामध्ये होत आहेत. आज आमच्यासोबत चर्चा करण्याकरिता आज विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीसुद्धा आपण इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या होत्या. त्यामध्ये म्हणजे महायुतीकडून कोण इच्छुक आहेत, कुणाला उमेदवारी पाहिजे, कुणाचे उमेदवारी मागत आहेत, यासुद्धा आपण मुलाखती आपण झकास मराठीवर नेहमी दाखवण्याचा प्रयत्न केला. तर साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये महायुतीकडून ॲडव्होकेट वसंत तेंचिलवार साहेब यांचीसुद्धा मुलाखत घेतली. माजी आमदार बाळा काशीवार यांचीसुद्धा मुलाखत घेतली. डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांचीसुद्धा आपण निवडणुकींच्या
यादी जाहीर होण्याच्या आधीसुद्धा मुलाखत घेतली होती. ते सर्व इच्छुक होते आणि ते तिघही आज एका गुटात येऊन ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहेत. आज आपण तिघही लोकांची चर्चा करूया. नेमकं त्यांचे उद्देश काय आहे, काय मुद्दे राहणार आहेत आणि ह्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यामध्ये नेमकं साकोली विधानसभा क्षेत्राचं वातावरण कसं आहे, आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. आमच्यासोबत ह्या आजच्या बैठकीमध्ये चर्चा करण्याकरिता अपक्ष म्हणून साकोली विधानसभा क्षेत्राचे उमेदवार डॉक्टर सोमदत्त करंजेकर आहेत. बाळा काशीवार माजी आमदार साकोली विधानसभा ते सुद्धा आहेत आणि जिल्हा परिषद भंडाऱ्याचे माजी अध्यक्ष ॲडव्होकेट वसंत तेंचिलवार साहेब आहेत. तिघे लोकांशी आपण चर्चा करणार आहोत. नेमका साकोली विधानसभेचा काय मूड आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. सुरुवातीला उमेदवार साहेब, अपक्ष म्हणून जेव्हा आपण फॉर्म भरलं, जवळपास आपण शेवटपर्यंत उमेदवारीची आस घेऊन आपण वाट पाहत होतो की जेणेकरून तुमचं नाव किंवा भाजपकडून कुणाचं नाव त्या यादीमध्ये राहील. मग आपण अपक्ष फॉर्म भरलं, यादीमध्ये नाव नाही आलं, लोकांशी कार्यकर्त्यांशी आपण भेटीगाठी घेतल्या आणि अपक्ष फॉर्म भरलं. आज कुठंतरी निवडणुकीचा शेवटचा हा टप्पा आहे, प्रचाराचा शेवटचा टप्पा आहे, कुठंतरी तो निर्णय तुम्हाला योग्य वाटतं काय? असं वाटलं की आपण नाही घ्यायला पाहिजे होता, काही कन्फ्युजन? खऱ्या अर्थाने आम्ही भाजपा इथे भंडारा जिल्ह्यात टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आणि ज्या प्रकारचं समर्थन आम्हाला रोज गल्लोगल्ली मिळत आहे. आज तर आम्ही एका गावात गेलो आणि तिथे आम्ही गावात आतमध्ये गेलो, बाजूला काही वयस्कर लोक बसले होते, ते आजोबा उठून आले आणि त्यांच्या दोन्ही डोळ्यातून पाणी वाहू लागलं. ते काही बोलू पण नाही शकले. मला असं धरलं, त्यांनी नमस्कार केला, मी त्यांना वाकून नमस्कार केला आणि पुढे गेलो. कारण लोकांनाही माहिती आहे की इथे पक्ष वाचवण्यासाठीच ही लढाई आहे आणि त्याच्यामुळे हा निर्णय बरोबर ठरला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की 22 लोकांचं निलंबन पण करण्यात आलं आणि ह्या निलंबनानंतर अजून पण मोठी यादी 100-200-250ची तयार आहे वगैरे अशी चर्चा पण होती. त्यानंतर कोणती यादी आली नाही, पण गमतीने पण आता सगळे म्हणतात की माझं नाव दुसऱ्या यादीत आहे, माझं नाव दुसऱ्या यादीत आहे. तर पण एवढे सगळे लोक पाठीशी उभे आहेत ज्यांची वाट पाहतात, कारण ते 100% इकडेच आहे, म्हणजे खरी भाजपा हीच आहे. त्याच्यामुळे त्यांना वाटते की बा जे दोघं तिघं तिकडे निर्णय घेतात ते आता यांचं नाव यादीत टाकतील. तर म्हणून पण ते गमतीने हा विषय घेतात. शेवटी ते पक्षासाठी, पक्ष वाचवण्यासाठी काम करत आहेत. तर या सगळ्यांचा जो विश्वास भेटला त्यामुळे हा निर्णय 100% योग्य होता याची रोज रोज खात्री पटत गेली. तुम्हाला काय वाटतं, यांच्या पाठीशी उभे राहणं तुम्हाला तरी योग्य वाटत आहे आतापर्यंत? पहा, मी तुम्हाला एक सांगतो, जेव्हा पक्षाचे मी माझं सुरुवातीपासून एक मत होतं की या पक्षामध्ये आम्ही काम करत असताना गेली 30 वर्ष काम करतो आहे आणि एका विचारधारेवर काम करतो आहे. पण जेव्हा ज्या ठिकाणी एखाद्या विचारधारेवर काम करत असताना तुम्ही त्या पक्षाच्या विचारधारेला तिलांजली देत आहे, तिलांजली एकदम, म्हणजे ज्याला काय केराची टोपली. मला एक सांगावं, सगळ्यात महत्त्वाचा विषय, तुम्ही युतीमध्ये लढताय, राष्ट्रवादी अजितदादा पवार गट. तुम्ही एकीकडे सांगता की आम्हाला नवाब मलिक चालणार नाही, बरोबर आहे, आणि म्हणजे तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो. म्हणजे महाराष्ट्राची जनता काय मूर्ख आहे का? सगळ्यात मोठा प्रश्न आहे हा. म्हणजे तो नवाब मलिक ज्यांना अटक झाली, गृहमंत्री होते, माजी गृहमंत्री, आणि त्यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली? दाऊद इब्राहिम शीट, त्यांचे आर्थिक संबंध होते म्हणून. आणि दाऊद इब्राहिम कोण? सगळ्यात मोठा आतंकवादी, आपल्या देशाचा दुश्मन, जो आज पाकिस्तानीमध्ये बसलेला आहे. तो मुंबईमध्ये घडलेल्या साखळी बॉम्बस्फोटाचा खरा सूत्रधार. आणि त्याच्यासाठी तुमचे आर्थिक हे संबंध येतात, दिसतं, आणि त्याला तुम्ही म्हणतात तुमच्या युतीला. युती धर्म म्हणजे कसा? प्रत्येकाचा एजेंडा एकमेकांना विश्वासात घेऊन एक अजेंडा, की एक कॉमन मिनिमम प्रोग्राम ज्याला म्हणतो, नाही कॉमन मिनिमम प्रोग्राम जो म्हणतात, त्याच्या अंतर्गत, म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता, आणि विशेष करून महाराष्ट्राचं, एकीकडे तुम्ही आम्हाला सांगत होते राष्ट्र प्रथम, बरोबर आहे, मग पक्ष, नंतर मी. आता काय? दाऊद इब्राहिमशी ज्याचे आर्थिक संबंध आहेत त्या माणसाला तुम्ही आमदारगिरी तिकीट देऊन तुम्ही सहन करता. त्याच्यामुळे आम्ही आमच्या भूमिकेवर योग्यवर काही प्रश्नच नाही आहेत. रणचिलबाजी, तुम्ही
सुरुवातीपासून युवक राजकारणापासून तुम्ही आहात, युवा मोर्चाचे अध्यक्ष होते, जिल्हा परिषदेचे सदस्य झाले, जिल्हा परिषद गोंदियाचे आपण अध्यक्ष झाले, महायुतीच्या सोबतच आपण आतापर्यंत काम केलं, महायुतीच्या उमेदवारांच्या आपण आतापर्यंत प्रचार केलं, स्वतः आपण विविध क्षेत्रांमध्ये उमेदवारसुद्धा राहिले. आज म्हणजे जिल्हा परिषद वगैरेमध्ये आपण महायुतीचे उमेदवार राहिले. महायुती हा शब्द या 3 पक्षामुळे आला. आधी भाजप शिवसेना युती हाच शब्द होता. बरं, म्हणजे तुम्ही भाजप शिवसेना युतीमध्ये आतापर्यंत काम केलं आणि आज पहिल्यांदा तुम्ही मला वाटतं जिल्हा परिषदेला वेगळे लढले होते. त्याच्यानंतर भाजपाच्या विरोधात तुम्ही पहिल्यांदाच म्हणजे विधानसभा निवडणुकीमध्ये काम करत आहात. कसं वाटत आहे तुम्हाला? काय तुमची? नाही, मुळात कसं आहे की ज्या भारतीय जनता पार्टीच्या तत्वावर श्रद्धा ठेवून किंवा विश्वास ठेवून आम्ही काम केलं, त्या भारतीय जनता पार्टीत ती लोकशाही पद्धती राहिलीच नाही. म्हणजे मी तुम्हाला आठवण करून देईन की आम्ही 5 रुपयाची पावती पाडून सदस्य बनायचे, त्या सदस्याचे पैसे जमा व्हायचे, अध्यक्षाचा सचिवाचा खाता असायचा, संयुक्त खाता बँकेमध्ये, त्या पैशातनं 40% तालुका, 40% जिल्हा आणि 20% राज्याला असं जायचं. त्या रेकॉर्डचं ऑडिट व्हायचं. ते ऑडिट न झाल्यास तालुका अध्यक्षाची निवडणूक होत नव्हती. हे स्वप्नगत वाटत आहे भारतीय जनता पार्टी कुठे चालली आहे. म्हणजे एखाद्या माणसाच्या व्हीमसाठी भारतीय जनता पार्टीची सारी तत्वे गुंडाळण्याचं काम करत आहेत. कोणाच्या म्हणजे स्वतःच्या घरची प्रॉपर्टी मालमत्ता असल्यासारखी कुठेही, जसं पार्लमेंटरी पद्धती असायची किंवा सर्वेक्षण व्हायचं किंवा त्याच्यातनं कोणी जरी एक प्रतिनिधी येऊन कोणाचं म्हणणं ऐकून घ्यायचं, आम्हाला कोणी विचारलंच नाही. मला माझी उमेदवारी मागायची आहे, मी 2-4 बॅनर लावले, 2-4 पोस्टर लावले, इकडे तिकडे फिरलो, असं झालं, विषय संपला. हे भारतीय जनता पार्टीत आम्ही काम कशासाठी करतो हेच मला आता म्हणजे एकदम वेगळं वाटायला लागलं की मी का असं करू शकलो किंवा का असं. मी यांच्यासोबत येण्याच्या निर्णयावरून आता तुम्ही खुश आहात? नक्कीच नक्कीच. कारण यांना कुठेतरी त्यांच्या खाजगी मालमत्ता असल्याचं जे त्यांचं म्हणणं आहे ना, त्याला छेद घालण्यासाठी आम्हाला करंजेकरांसोबत येणं भाग पडलं. हे कुठेतरी त्यांनी समजून यायला पाहिजे. आणि जी मोठे मोठे स्वप्न पाहतायत ना आता की महाराष्ट्रात सत्ता येईल वगैरे, फार दूर आहेत. मी तुम्हाला जर त्याच्यातले काही जर सांगितले तर असं वाटते मला की नवीन नवीन शब्दप्रयोग करत आहेत, म्हणजे कसे अकलेचे तारे तोडत आहेत असं एक उदाहरण वाटते. आधी महायुती म्हणून लढवू, सगळ्यांमध्ये सर्वमान्य तोडगा काढू असे विषय होते. आता मग सर्वमान्य तोडगा नाही निघाला तर त्याच्यामध्ये काही मुद्दे म्हणतात मैत्रीपूर्ण लढती लढू. मग काही ठिकाणी म्हणतात की तो उमेदवार आमचा नाही. मग आमचा नाही तर तुम्ही त्याच्याविरुद्ध उमेदवार का उभा केला नाही? नवाब मलिकाविरुद्ध उमेदवार का उभा केला नाही? म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही त्याला समर्थन देताय ना. एकीकडे त्याच दाऊद इब्राहिमला विमानातून शरद पवारांनी नेलं म्हणून त्याचा विरोध करता, त्याच्या विरुद्ध बोलता, आणि त्याच दाऊद इब्राहिमची मदत करणाऱ्या माणसाला तुम्ही इथे त्याच्या विरुद्ध उमेदवार ठेवू शकत नाही. काय राहिली भारतीय जनता पार्टीची लायकी? उरलीच नाही. म्हणजे केवळ भाषणातनं म्हणायचं की नाही ते आमचे उमेदवार नाहीत. मग उमेदवार का ठेवला नाही? बरं, सुरुवातीला म्हणत होते जसं तुम्ही अपक्ष लढलं, फॉर्म भरलं, सोबत रॅलीज वगैरे करू लागले, तर असं चर्चा सुरू होत्या की जसं जसे हे निवडणुकीचे दिवस कमी होत जातील, जशी जशी 20 तारीख येत जाईल तसं तसं तुमच्याकडे असलेली गर्दी किंवा कार्यकर्ते हळूहळू कमी होत जातील. आता काय परिस्थिती आहे? आपण त्याआधी मगाच्या प्रश्नात एक जोडू इच्छितो की ही आहे ना खऱ्या अर्थाने जनतेची निवडणूक आहे आणि हा निर्णय योग्य आहे की नाही आज आम्हाला काय वाटत आहे जेव्हा 2 दिवस निवडणुकीला बाकी आहे की नाना पटोलेंनी इथे 4 टर्म आमदारकी 1 टर्म खासदारकी असं या क्षेत्राचं आज आपण लाखांदूरला बसलो आहे असं नेतृत्व केलं. म्हणजे इथून ते निवडून आले, लोकांनी निवडून दिलं, पण त्यांनी काहीच पाहिजे तसा विकास केला नाही, सांगण्यासारखं एकही काम नाही, लोकांना भूलथापा देणे, आणि हे सगळं सगळ्यांना माहिती आहे. मग त्यांना पाडायचं जनतेने ठरवलं आणि आता ते नको तर मग कोण? तर भाजपाने ज्यांना उमेदवारी दिली राष्ट्रवादी पक्षाचे अविनाश ब्राह्मणकर यांना, ते एका नाण्याची दुसरी बाजू आहे. दिघोरीमध्ये त्यांच्याबद्दल पण असंच लोकांचं मत आहे की हे काम करत नाही, त्यांची तर मारबत काढली होती तिथे. त्याच्यामुळे एक सक्षम उमेदवार बाळाभाऊ काशीवार जसे 2014 ते 19 गावोगावी तुम्ही जा, आम्ही भाषणं देतो, भाऊ स्टेजवरून
निघतात त्याच्यानंतर लोक येऊन सांगतात तुम्ही सांगितलं नाही हा रस्ता तुम्ही केला, म्हणजे ते सांगतही नाही. मग सरपंच सांगतो हे बुद्धविहार तुमच्या वेळेसचं आहे, सभामंडप तुम्ही करून दिला, पाण्याची लाईन तुम्ही आणून दिली. तर हे गावोगावी जो त्यांनी कामाचा सपाटा लावला होता, जो एंचिलवार साहेबांचा दांडगा अनुभव आहे, त्यांनी कधीच घाणेरडं राजकारण केलं नाही. मग नाना पटोलेंना पाडायला कोणीतरी असं पाहिजे ना, अविनाशजी ते कधीच नसते करू शकले. त्यामुळे लोकांचा विश्वास अजून मिळत आहे. ज्या प्रकारे आमचे सामाजिक, शैक्षणिक आणि इथे रोजगाराचे कामं आहेत त्यांनी जो आम्ही विश्वास संपादन केला आहे, त्यामुळे लोकांना अजून एक बरं वाटत आहे की आता कोणीतरी ऑप्शन मिळालं. नाही, त्याच्यात आधी ऑप्शनच नव्हतं. त्याच्यात नाही का एक प्रश्न जोडून टाका, म्हणजे नाना पटोले नागनाथ तर हा सापनाथ आहे. दोघांनाही गोड बोलतायत, दोघे गोड बोलण्यात पटाईत आहेत. आणि अविनाश ब्राह्मणकरची भाषा थोडीशी शुद्ध येते. नाना पटोले तसा आहे 12वी नापास वगैरे असल्यामुळे तेवढा नाही आहे भाषेवर प्रभुत्व, परंतु ते एक सापनात नाही एक नागनाथच आहेत विकास कामाच्या बाबतीत. बरं बाळाभाऊ, काय सांगाल, हळूहळू गर्दी कमी होईल, तुमच्याकडले कार्यकर्ते कमी होईल असं तुमच्यावर टीका होत होती? आता मला असं वाटते, तुम्ही आमच्या 2 रॅल्या बघितल्या, एक लाखतीची बघितली, आज लाखांदूरची होती, तर तुम्हाला वाटते कार्यकर्ते कमी होऊन राहिले म्हणून? कसं आहे, हात की कंगन को आरसी क्या, हातच्या कंगण्याला आरशा कशाला लागायचा, बघता येतं ना आपल्याला, ते तुम्ही बघताच आहे. त्याच्यामुळे आमच्याकडून कार्यकर्ते तुटत नाही, उलट हे जे प्रस्थापित कार्यकर्ते जे मोठे स्वतःला पदं घेऊन झबले घालून फिरायचे असे, आणि मी हे आहे, अमुक आहे, तमुक आहे, त्याची जी सेकंड फळी आहे खालची, ती पूर्ण आम्हाला जोडली. आणि आता ह्या नवीन मुलांना आम्ही डेव्हलप करू, नवीन मुलांना डेव्हलप तर करूच, त्यांचं नेतृत्व प्रत्येक ठिकाणी उभं करू. आणि हे जे नेतृत्व उभं होताना दिसत आहे ना, फक्त भारतीय जनता पक्षाचेच नाही, तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्या पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने. म्हणजे स्वतंत्र तुम्ही संघटना बनवू ह्या निवडणुकीच्या नंतर सुद्धा, असं तुमचा काहीतरी विचार आहे? अर्थात ही जी वस्तू, कारण तुम्हाला पक्षातून निलंबितही करण्यात आलं. नाही, तो विषयच नाही. साकोली विधानसभेची निवडणूक ही ऐतिहासिक आहे. ही कोणाला तरी चपराक देणारी आहे, कोणाला तरी विचार करायला लावणारी आहे. कारण तुम्हाला निवडणूक निकालानंतर इतकं कळेल की एक प्रदेशाचा अध्यक्ष, 4 वेळा आमदार राहिलेला, 1 वेळा खासदार राहिलेला माणूस, आणि त्याची किती दारुण स्थिती होऊ शकते हे निवडणुकीनंतर दिसणार आहे. जी भारतीय जनता पार्टी सत्तेचा पर्याय म्हणून देत आहे किंवा आम्ही महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू म्हणते, त्यांच्या कॅन्डिडेटची काय स्थिती होते हा इतिहास घडणार आहे. आणि ते दिसेल, त्यांना विचार करायला लावेल. भाजपला स्वतःमध्ये आमूलाग्र परिवर्तन करून, म्हणजे त्यांना काय म्हणतो, त्यांना सुधारणा करण्यासाठी भाग पडेल ही निवडणूक. नाही, आणि याच्यात माझं एकच आहे संघर्ष, माझं एकच म्हणणं आहे, आमचं एकच म्हणणं आहे, आम्ही ज्या विचारांवर टिकलो या ठिकाणी विपरीत परिस्थितीत, म्हणजे विपरीत परिस्थिती अशी होती आमच्यावर एकेकाळी, मी जेव्हा युवा मोर्चामध्ये होतो, की आम्हाला हॉटेलमध्ये जेवायची आमच्या खिशाला परवडत नव्हतं. तर आमची आई सकाळी उठायची, 200 पोळ्या अशा करून द्यायची आम्हाला, भाजी, आणि आम्ही कोणाच्या तरी शेतात जायचो. प्रवास करता रथयात्रा काढली, हे काढली, मग दुपारचं जेवण करावंच लागेल ना कुठे ना कुठे. तर मी ते एखाद्या शेतीच्या पंपात जिथे पाण्याची व्यवस्था आहे तिथे सगळेजण उतरून डब्बा खायचो, हात वगैरे धुतला, आपले चाललं परत. अशा विपरीत परिस्थितीत का आम्ही चांगलं राहू शकत नव्हतो, चांगलं करू शकत नव्हतो, पण कशासाठी आम्ही एवढं लढलो, का म्हणून लढलो, रक्ताचं पाणी का केलं, हाडाची काढ का केली, या पक्षाला तन मन धन सगळंच दिलं, पण का दिलं, कशासाठी दिलं, कारण की आमचे विचार पक्के होते, विचारांवर विश्वास होती, श्रद्धा होती. पण जेव्हा तुम्ही राष्ट्रप्रथमचा नारा देता आणि तिकडे नवाबमारीला तिकीट देता, उद्या ओबीसी उद्देशीला द्याल तुम्ही क्लिअरिफिकेशन द्याल, ओबीसीला तिकीट देऊन क्लिअरिफिकेशन द्याल. शेवटी साकोलीत तेच झालं ना. म्हणजे एकीकडे जो माणूस भारतीय जनता पार्टीत नव्हताच, त्यानं भारतीय जनता पार्टीची तिकीटही मागितली नाही, भारतीय जनता पार्टीच्या तिकीट मागणाऱ्यामध्ये त्याचं नाव नाही, आणि त्या माणसाला रातोरात अंधारात लपून चोरून भारतीय जनता पार्टीची तिकीट दिली जाते. काय दिसते याच्यावरून? कोणाला विचारले, कोणाशी बसले, कोणाला विश्वासात घेतलं,
कोणाच्या बापाची जागीरदारी थोडी आहे भारतीय जनता पार्टी. का नाही 5 लोकांना बसवलं? आम्हालाही सांगायचं होय बाबा रे तुम्ही 5 जण बसा, आता असा याच्याशिवाय पर्याय नाही, असा सर्वेक्षण आहे तसा सर्वेक्षण आहे. तुमच्या मनात येते तेच सांगायला पाहिजे होता. जे पटते तुम्हाला तेच सांगायला पाहिजे होता. पण ते तर सांगा, विचारा तसंही. आम्ही कोणी आहोत ना, आम्ही तिकीट मागितली भारतीय जनता पार्टीची. आम्हाला विश्वासात तर घ्या एखादी तिकीट देता तर. तालुका अध्यक्षांना नाही, जिल्हाध्यक्ष कोणालाच नाही ना. कुठून आले हे बळ? कुठून आलं यांना? खाजगी मालमत्ता झाली भारतीय जनता पार्टी कोणाची? खरेदी केली भारतीय जनता पार्टी कोणी? कोण मालक आहेत या भारतीय जनता पार्टीचे? सांगावं त्यांनी. तुम्हाला भंडारा जिल्ह्यातले जर उदाहरणं सांगितलं तर हसू येईल तुम्हाला. ते कोर ग्रुप कोण घ्यावे, कोणी ठरवले? नागपूरची पार्सल. ते तालुक्याचे प्रभारी ठरायचे कोणी ठरवले? कुठे झाली जिल्ह्याची बैठक? कोणी ठरवले? कशातून ठरले? कोणता ठराव घेतला? काही नाही. एक व्यक्ती भारतीय जनता पार्टी चालवतो. आज मोठे मोठे तुम्ही महारे आम्हाला सांगता पथका अंतिम लक्ष्य नहीं सिंहासन चढ़ते जाना, साथ लिए चले जाना, बढ़ते जाना. पथ का अंतिम लक्ष्य है सिर्फ सिंहासन नहीं चढ़ते जाना असं वाटतंय मला. खरंच वसंत, मी तुला बोलतो. आज भारतीय जनता पक्षाचे मोठे स्टार प्रचारक या ठिकाणी येऊन गेलं. साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असोत, किरण रिजिजू असोत, केंद्रीय मंत्री, ह्या लोकांनी सभा घेतल्या. काँग्रेस पक्षाकडून स्वतः प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत, त्यांचे कार्यकर्ते सभा घेत आहेत. तुम्ही अपक्ष आहात, तुमच्याकडे कोण शीर्ष नेतृत्व तुमच्याकडे कोण आहे का? ते तर स्टार प्रचारक आणून कॅम्पेनिंग करत आहेत, प्रचार करत आहेत. नेमका तुमचा प्रचार कसा सुरू आहे? कोण आहे तुमचा स्टार प्रचारक? आमचे स्टार प्रचारक ती आजी आहे जी तुटलेली चप्पल घालून आत्ता पण माझ्या नातवांचं भविष्य चांगलं राहील म्हणून आमच्यासोबत रॅली पायी चालत येते. ती आहे. आमचे स्टार प्रचारक हे युवा आहेत ज्यांना खरोखर विश्वास आहे की एवढे वर्ष आम्ही पाहिले, यांनी भूलथापा आम्हाला दिल्या. आणि तुम्हाला सांगतो की कोणी एकदा आपल्याला मूर्ख बनवलं तर ती त्याची चुकी आहे, पण दुसऱ्यांदा त्यांनीच आपल्याला तसंच मूर्ख बनवलं तर ती आपली चुकी आहे. तिसऱ्यांदा, चौथ्यांदा, पाचव्यांदा. त्यामुळे वारंवार मूर्ख आता बनायचं नाही हे जनतेने ठरवलं आहे, म्हणून ते पेटून उठत आहे. आमचा प्रचार दौरा जेव्हा पब्लिश होतो ना, आणि काय उशीर होतो आणि कधी कधी रात्री पण आम्ही हे करतो, लोक सुट्ट्या टाकून दुसऱ्या दिवशी गावात हजर राहतात. ते आमचे खरे स्टार प्रचारक आहे. बरं, तुम्ही काय सांगाल? नाही, ते सामान्य माणसाला म्हणजे स्टार प्रचारकाची गरजच काय? यांना वाटते की कोणता नेता आला म्हणून काही तसं होते म्हणून. स्थानिकवर जे काम होऊ शकते, स्थानिकच्या समस्या. कारण किरण रिजिजूला काय माहीत आहे धानाचा कोणता का हो म्हणून, हा कोणता एरिया हो म्हणून? का सांगणार आहे तो? कशावर बोलणार आहे? ज्या नाना पटोलेनं तो हे दिलं नाही बोनस, त्याला माहीत तरी आहे का धानावर बोनस भेटते का म्हणून? इथं पीक कोणतं होते ते तरी माहीत असेल का? बरं, अजून मी तुम्हाला सांगतो याचं ज्वलंत उदाहरण. 2014 साली, 2019 साली जेव्हा विधानसभेची निवडणूक आली, जिथे 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 मोदीजींच्या सभा झाली तिथला अंधार हरला. तेच इथं पडले आहेत. बरोबर आहे. ब्रह्मपूर, साकोली, इवन दो आय थिंक गोंदिया सुद्धा. आम्ही जेव्हा 14ला आम्ही निवडणूक लढलो तेव्हा गोंदियाला सभा झाली होती. नाही त्याच्यापूर्वीची मला वाटते हे 2019ला आता आले ना. अरे आमच्या वेळेस गोपाल अग्रवाल तिथून एकमेव काँग्रेसचा निवडून आला होता ना. हो, 14ला गोपालदास अग्रवाल होते आमदार. राष्ट्रवादी विनोद अग्रवाल यांच्या भाजपकडून ते उमेदवार, त्यांचा पराभव झाला होता. की मला वाटतं सेनेचा कॅन्डिडेट होता कुठे वगैरे काहीतरी. नाना पटोले शेवटी एक डाव राखून ठेवतात अशा चर्चा आहेत की निवडणुका आल्या की जसे चर्चा आहेत राजकीय क्षेत्रामध्ये, ते शेवटी काहीतरी त्यांच्याकडे असे प्लॅन असतो की तो प्लॅन ते शेवटच्या क्षणाला, शेवटच्या घडीला ते त्याचा उपयोग करतात. आताही ते संपूर्ण महाराष्ट्र फिरले, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रचार केला आणि शेवटी आता 2 दिवसांपासून त्या क्षेत्रामध्ये बसून आहेत. म्हणजे ह्या वर्षीसुद्धा जर एखादा असा डाव त्यांनी खेळला तर कसं तुम्ही त्याचा सामना कसा करणार आहात? तर मी तुम्हाला एक सांगतो, नाना पटोलेंचे डाव ओठात काय पोटात काय, जवळपास 7.5 वर्ष सोबत होतो आम्ही. त्याच्यामुळे नाना पटोले केव्हा काय करणार याची चावल आम्हाला पहिलेच लागून जाते. तुम्हाला खरं सांगतो, मी अजून सांगतो ना,
आता त्यांचं काय झालं, आता अरे कालची सभा, काल संघर्ष त्यांची सभा झाली पिंके पारला सभा झाली, रोजी देऊन माणसं आणले आणि होते किती 150-200 नव्हते. प्रदेश अध्यक्ष सालेपाट्याला सभा झाली, तिथेच ती स्थिती. बरं, जे आणले होते त्यांनी त्याची जायची तशी केली. आणि दुसरा विश्वास महत्त्वाचा, आता त्याला कळलं की आपला ह्या डामाडोल परिस्थिती आहे. आता धमकवणं सुरू झालं. धमकवणं आले मला सकाळी 2-3 लोकांचे फोन आले. भाऊ फोन आला होता माझ्याजवळ, त्यांचा नंबर आहे, दुसऱ्याच्या नंबरवरून कॉन्फरन्समध्ये घेऊन बोलले माझ्याशी. आणि त्यांनी असं, तुम्हाला अखरेल, प्रत्येक ठिकाणी राजकारण करू नका, तुम्ही आपला व्यवसाय करत राहा, असं धमकी दिली. तुम्हाला फोन आला? थर्ड पर्सनचा फोन मला आला होता, ज्याला धमकी गेली ती, त्याला तसं म्हटलं. आणि तुम्हाला अजून एक कार्यकर्त्यांना धमकावणं सुरू आहे या ठिकाणी. जो काम करतोय त्यांच्या विरोधात त्यांना धमकावणं चालू आहे त्यांचं. दोन्ही पक्षात हे लाखनीला येऊन बसते. माझं तर म्हणणं होतं, या पार्सलनी फिरायला पाहिजे होतं पब्लिकमध्ये, भाषा म्हणजे हे करायला पाहिजे होतं, लोकांशी संवाद करायला पाहिजे होते. गंमत नाही सांगत, लोक इतके चिडले आहेत अक्षरशः. मला जी माहिती मिळाली, प्रफुल्ल पटेलनी त्यांना सांगितलं की तुम्ही इथे येऊ नका म्हणून. त्यांच्याकडे विदर्भाची जिम्मेदारी आहे, विदर्भाची जबाबदारी आहे. काही विदर्भाची नाही हो, 4 जिल्ह्याचे स्वतःचे बास, स्वयंघोषित बास आहेत ते. आणि त्यांना वाटते की भाजपचा इथं कोणी आला तर माझं आसन डळमळेल. समजा इथे भाजपचा कोणी चांगला माणूस आला जुना, त्याला त्याच्या आसनाची भीती झाली आणि तो स्वतःला सुरक्षित करण्यासाठी असाच देतो की भंडारा जिल्ह्यात भाजप आलीच नाही पाहिजे, भंडारा जिल्ह्याचा पालकमंत्री व्हायचा आहे, विधान परिषदेचा आमदार बनलाच आहे मागच्या दारानं. नानाभाऊचं कसं आहे, नानाभाऊसोबत बाळाभाऊचा कमी संबंध आला असेल, पण माझा चांगला संबंध आला आहे. म्हणजे 94ला जेव्हा ते दयाराम भाऊ विरुद्ध अपक्ष लढले, काँग्रेसमध्ये बंडखोरी करून लढले ना ते, त्यावेळी दयाराम कापगते निवडून आले भारतीय जनता पार्टीचे. अर्जुनी मोरगाव आणि लाखांदूर हा विधानसभा क्षेत्र होता. त्याच्यानंतर 99ला निवडून आले. 99ला त्यावेळी मी तालुका अध्यक्षच होतो 2-3 वेळा. आणि 2000मध्ये आम्ही जिल्हा परिषद लढलो त्यांच्या विरुद्ध. सन 2000मध्ये नाना पटोले आमदार असताना त्याचा एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून नाही आला. 4 BJP, 1 RPI आणि 1 कम्युनिस्ट. 2005ला त्याच्यासोबत जिल्हा परिषद, तो म्हणजे काँग्रेसचं नेतृत्व करत होता, आम्ही भाजपचं नेतृत्व करत होतो. त्यावेळी भाजपचे 4 आले आणि 2 काँग्रेसचे आले. 2010ला तो तेव्हा आमच्यातच आला होता. म्हणजे ही स्थिती आहे. आपण म्हटलं की भाजपच्या त्या स्टार प्रचारकांना शेतीविषयी माहिती नाही. मग आता इथले जे उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले, यानंतर भूमिपुत्र म्हणून त्यांना एक ओळख आहे, त्यांना शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी विधानसभेत सुद्धा शेतकऱ्यांच्या विषयी ते एक पेंडी जाळण्याचं एक त्यांचं व्हायरल होत आहे, एक प्रसिद्ध खूप डायलॉग. कसं आहे आमचा एक वसंत तुम्हाला सांगतो, एक म्हण आहे तुम्हाला सांगतो, आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पाव वाकून, अशा प्रकारचं आहे तुम्हाला सांगतो. तुम्हाला सांगू खरी परिस्थिती त्यावेळी पेंडी कशी जळली. राजकुमार बडोलेंनी पेंडी आणली, धानाची पेंडी आणली. कोणाच्या गाडीत? अशोक मानकरांच्या गाडीत. हां, आणि हे ते करणार होते, ती पेंडी काढली, यांनी पटकेसात जाळून टाकली आणि मी पेंडी जाळली. मी साक्षीदार आहे त्या गोष्टीचा. पण काय होतं, कधी कधी आपलंही झाकून ठेवावं लागतं. त्यावेळी भाजपचे आमदार होते आणि त्यामुळे तुम्हाला भाजपचे आमदार नव्हते, व्हायचे होते. डिलिमिटेशन झालं होतं ना, डिलिमिटेशन त्यावेळेस त्यांनी पेंडी जाळली होती आणि मग राजीनामा दिला. यावर्षी म्हणजे तुमचा प्लॅन काय आहे तिघांचा, तुमचा विजन काय आहे? जसं साकोली तुम्ही मतदारांमध्ये जात आहात, वोटर्सकडे जात आहात, लोकांना काय समजावून सांगत आहात, काय प्लॅन लोकांना समजावून सांगत आहात की जेणेकरून ते तुम्हाला मतदान करतील? का बरं लोकांनी तुम्हाला मतदान करावं? एकच विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की नाना पटोले 4 वेळा आमदार, 1 वेळा खासदार राहिले. या 25 वर्षाच्या काळात त्यांनी लाखांदूर तालुक्याला काय दिलं? एक कारखाना, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज, एखादा उच्च दर्जाचा कोणती शैक्षणिक संस्था किंवा व्यवस्था, किंवा आता आमचा जो ग्रामीण रुग्णालय आहे, म्हणजे हा प्रदेशाध्यक्ष असून त्याच्यात विधानसभा क्षेत्रातल्या एखाद्या तालुक्यात ग्रामीण रुग्णालय आहे, ही खरंच शर्मेची बाब आहे.
मला वाटते महाराष्ट्रात बहुतेक तालुक्यांच्या ग्रामीण रुग्णालयांना उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळालेला आहे. मी त्या दिवशी चिमूरला पाहिलं, इतकी सुंदर व्यवस्था आहे. चिमूरला उपजिल्हा रुग्णालय आहे, आपल्या पवनीला आहे, साकोलीला उपजिल्हा रुग्णालय आहे. लाखांदूरच तालुका असा का कमनसिबी? हा माणूस आम्हाला 4 वेळा आमदार 1 वेळा खासदार भेटू नये. एखादं इंजिनिअरिंग कॉलेज नाही, एखादा कारखाना नाही. म्हणजे लाखांदूर तालुक्यानं इतके दिवस यांना पोसलं, मोठं केलं. यानं लाखांदूरला व्हॉट इज म्हणजे रिटर्न काय केलं? काय म्हणजे लाखांदूर तालुक्याला काय देऊ शकले त्यांनी सांगावं. त्यांच्यात खरोखरच जर हिंमत असेल तर मी हे करू शकलो असं सांगावं. तहसीलची इमारत बाळाभाऊच्या काळात, गोडाऊन बाळाभाऊच्या काळात, पंचायत समितीची आता बिल्डिंग बनत आहे किंवा दुसरे 2 कामं होत आहेत, पोलीस स्टेशनच्या नवीन बिल्डिंग झाल्या. कोणतं काम केलं? एखादा प्रश्न? भागडीचा पूल, क्रीडा संकुल झाला बाळाभाऊच्या काळात. भागडीचा पूल झाला, त्याचा एखादा पत्र दाखवावा. मी हा पत्र केला होता म्हणून. बोतलीचा पूल झाला, त्याचा एखादा पत्र दाखवावा. इटानतोंड्याचा पूल झाला, त्याचा एखादा पत्र दाखवावा, हा मी केलं होतं म्हणून. काहीच नाही हो. मला तर वाटतं त्याला कोणत्या योजनेतून पूल झाले हे नसतील माहीत. कशाचा अनुभव बनतात आणि काय शिक्षण? शिक्षणाच्या दृष्टीनं म्हणजे जर आता आपण विचार केलं, शेवटी काय म्हटलं आहे, बाबासाहेबांनी म्हटलेलं आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते गुरगुरणार. जो शिक्षण घेतो तो गुरगुरणार. ही शिक्षण ही महत्त्वाची बाब आहे. नानाभाऊचं शिक्षण नाही आहे म्हणून ते गुरगुरत नाही, हसतात, गोड बोलतात, चॉकलेट वाटतात. कारण हे शिक्षण नाही आहे. गुरगुरण्यासाठी ताकद लागते, अक्कल लागते, बुद्धी लागते. ती नाहीच ना ते. कसे का ते प्रदेशाचं नेतृत्व करत आहेत बाळाभाऊ? त्यांचं तुम्हाला एक सांगतो, काँग्रेसची खरी डिग्री काय आहे. काँग्रेसची खरी डिग्री तुम्हाला सांगतो, मोठ्या नेत्यांवर तुम्ही जसे जसे आरोप कराल तसे तसे तुमची डिग्री वाढत जाते. तुम्ही PhD मग त्याच्या वरच्या डिग्री असतात त्या मिळतात. भाजपच्या नेत्यांना तुम्ही जितकं मोदींना बोलला प्रमोशन झालं. शेवटी पहा, प्रदेशाध्यक्ष केव्हा झाले, कसे झाले? भाजपमध्ये खासदार होते, मोदी शेतकरी विरोधी आहे आणि काँग्रेसमध्ये गेले आणि प्रदेशाध्यक्ष झाले. म्हणजे क्वालिफिकेशन काँग्रेसचं काय आहे? मोठ्या नेत्यांवर टीका करा आणि तिकडे प्रमोशन मिळवा. कर्तृत्वाने नाही मिळत, तिथे चमचेगिरी केल्यानेच मिळते, चाटुगिरी केल्यानेच मिळते, आपल्या आकाला खुश करणारी शब्द बोलल्याने मिळते. हे त्यांचं क्वालिफिकेशन आहे आणि ते नाना पटोलेंना खूप चांगलं जमते. तुमचं काय विजन आहे? जर तुम्हाला मतदारांनी जर मतं दिलं तर काय परतफेड त्यांना तुम्ही करणार आहात? इथे सगळ्यात पहिले तर जे रखडलेले प्रोजेक्ट्स आहेत ते आपण लवकरात लवकर मार्गी लावून ते सुरू करणार. मग हा डावा कॅलव्याचा असो, निम्म चुलबनचा असो, तिथे करजखेड्याचा असो किंवा भेल किंवा तत्सम तिथे दुसरा कारखाना आणण्याचा असो. आणि पूर्ण त्या पट्ट्यात मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर म्हणजे 100 किलोमीटर पूर्वेला दुर्ग, भिलाई, रायपूर यासारखं इंडस्ट्रीयल बेल्ट आहे. 100 किलोमीटर पश्चिमेला नागपूरला मिहान, बुटीबोरी 5 स्टार MIDC, हिंगणा MIDC यासारखं आहे. नॅशनल हायवे 6वरची एकदम सर्वोत्तम अशी जागा आहे. याला मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर म्हणून डेव्हलप करणे. दुसरे जे इथे पारंपरिक व्यवसाय होते, लाख, कोसा, मासेमारी, त्यांना निर्यात करायचं आणि तेव्हाच हे म्हणजे चांगला इथे पैसा येऊन त्याचा फायदा इथल्या लोकांना होईल. तर निर्यात करण्यासाठी जे प्रशिक्षण लागतं, पॅकेजिंग लागतं आणि मार्केटिंग लागतं, त्यावरती काम करणे. आणि बाळाभाऊंनी मला एक सांगितलं, त्यानंतर आम्ही बसून आणि चिलवार साहेबांचे इनपुट्स घेऊन आम्ही हे तर करणारच आहे आणि याला काहीच नाही लागत हो, फक्त इच्छाशक्ती लागते. ते म्हणजे तिन्ही तालुक्यांमध्ये सेवा केंद्र करायचे आणि ते स्थायी राहतील. म्हणजे आता या क्षेत्राचं लाखांदूर तालुक्यात आपण बसलो आहे, 25 वर्ष इथे लोकप्रतिनिधी राहिल्यानंतर नानाभाऊंचं स्थायी कार्यालयच इथे 25 वर्षात नाही आहे. तर हे जे लोकसेवा केंद्र राहील याच्यामध्ये वेगवेगळ्या जेवढ्याही सरकारी स्कीम्स आहे याचं निशुल्क मार्गदर्शन केंद्र राहील. त्याचे फॉर्म्स पण तिथे निशुल्क भरून दिले जातील, मग ते मुलांचे स्कॉलरशिपचे फॉर्म असो की लाडक्या बहिणीचे फॉर्म असो. त्याच्यानंतर याच केंद्रामध्ये म्हणजे मोठं केंद्र राहील ते, त्याच्यामध्ये मुलांना म्हणजे ते एक जे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज राहील, कायमचं ते एम्प्लॉयमेंट एक्सचेंज राहील. तिथे तसे काउन्सिलर्स राहतील. मुलांनी आपला रेझ्युमे घेऊन यायचा आणि कार्यालयामध्ये आमच्या नाही, हे शासनाचंच राहील. आम्ही हे मॉडेल घडवू
एकदम चांगलं. तर त्याच्यामध्ये हे एम्प्लॉयमेंट एक्सचेंज राहील आणि त्याच्यामध्ये रेझ्युमे घेऊन यायचा मुलांनी. ते ज्यांना रेझ्युमे कसा बनवायचा माहिती नाही त्याचं पण मार्गदर्शन दिलं जाईल. इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन कसं करायचं त्याचं पण राहील, त्याचे सेशन्स राहतील. पण दुसरीकडे भारतभर आणि आपल्या क्षेत्रात रोजगार धंदे आणून ते इथे जॉब निर्मिती करायचीच आहे, पण भारतभर कुठे ओपनिंग्स आहे आणि त्यांचं ते व्हॅकन्सीज मॅच करायची. त्यांना त्यासाठी प्रशिक्षण लागलं तर प्रशिक्षण द्यायचं. NSDCचे वेगवेगळे कोर्सेस आहेत आणि त्या कोर्सेसच्या पैशातूनही हे सेंटर चालू शकते, तुम्हाला सांगतो. तर ह्या त्यांना प्रशिक्षण द्यायचं, तयार करायचं आणि त्यांचं तिथे प्लेसमेंट झालं पाहिजे. काही मुलांना विदेशात शिकायला जायचं असेल त्याच्यासाठी पण काही स्कीम्स आहे किंवा स्कॉलरशिप्स मिळतात, त्याच्यासाठी मार्गदर्शन. हा एक सेवा केंद्र आणि याच्यातच स्टार्टअपसाठी पण त्याच्यात मार्गदर्शन, असं हा एक मोठं केंद्र याच्यात लोकसेवेचं राहील. ह्या वर्षी तुमचा सामना कोणासोबत होणार आहे? महायुतीकडून अविनाश ब्राह्मणकर की महाविकास आघाडीकडून सरळ नाना पटोले यांच्यासोबत? नाना पटोले. जो निष्क्रिय आमदार आहे, 25 वर्ष लोकांचे त्यांनी बर्बाद केले. लोक प्रश्न विचारतात ना साहेब. साधा एक विषय घेतो तुम्हाला मी. लाखांदूर तालुक्यातल्या 2-3 चांगल्या ज्वलंत समस्या आहेत. एक दहेगाव खानोती जी कायनामाईटची, ती सुरू करण्याची. कितीतरी लोकांनी निवेदन, 200 ते 400 लोकांना इथे रोजगार मिळत होता, ती खान यांच्या काळात बंद झाली. अनेक वेळा लोकांनी मोर्चे काढले, अनेक आंदोलनं केली, निवेदनं दिले, नाही होऊ शकली. यांनी आश्वासन दिलं मी चालू करतो म्हणून, नाही करू शकले. एक झरी तलाव आहे, झरी तलावाच्या म्हणजे लाखांदूर तालुक्याचा दुर्दैवाने एक काही भाग सांगतो तुम्हाला, 5-10 किलोमीटरचा पट्टा आहे. या 5-10 किलोमीटरच्या पट्ट्याला आज कुठलंही सिंचन होत नाही. स्थानिक लोकांनी अनेक आंदोलनं केली, जलसमाधीसारखे आंदोलन झाले, एसट्या फोडल्या, अनेकावर गुन्हे दाखल झाले म्हणजे दिघोरी मोठी वगैरे भागात. त्यावेळी यांनी आश्वासन दिलं की मी झरी तलावात इटियाडोहाचं पाणी सोडीन. तेव्हा तेही आश्वासन दिलं, तेही गेलं. मग सांगितलं झरी तलावात गोसधरणाचे पाणी सोडू, तेही गेलं. म्हणजे किती खोटे बोलाल. आणि बा मी माझ्या काळात सांगतो, आता हा झरीचा विषय निघाला, मी माझ्या काळात त्या गोष्टीचा फॉलोअप केला. आणि यांचं काय होतं की नवेगावांचा जो कालवा आहे त्या कालव्यातून त्याला लिफ्ट करून झरीमध्ये टाकायचं. त्याचे पंपची जी डिझाईन असते, ते पंप वगैरे जे असतं ते डिझाईन वगैरे ते सगळं ते त्याच्यासाठी मी नाशिकला 2 वेळा जाऊन आलो. ते डिझायनिंग करण्यावाले ते, पण ते सगळं डिझायनिंग वगैरे पूर्ण तयार केलं, सगळं झालं. म्हणजे आता त्याला सँक्शन करायचं. तर इटियाडोच्या जो इरिगेशन ऑफिसर होता, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, त्यांनी म्हटलं की आमच्याजवळ पाणीच नाही आहे. त्याच्यामुळे ते थांबलं. त्यावेळी ते होतं पाण्याचं. त्यावेळेस त्यांनी लिहून दिलं होतं की आमच्याकडे पाणी आहे. सामना नाना पटोलेंच्या डायरेक्ट. साधा अजून भेलचा प्रकल्प पहा तुम्ही. भेलचा प्रकल्प काय, त्याचं काहीच नाही होऊ शकलं. जागा संपादित केली, सगळं काही झालं, तो पुढे वाढूच शकला नाही. एक मला वाटते कृषी महाविद्यालयाचं होतं, 42 ट्रेड होत्या म्हणतात, त्या संबंधानं पूर्ण कार्यवाही झाली होती. मला एका माणसाने एक पत्र, म्हणजे एक साकोलीचा कार्यकर्ता आहे, समाजकाम करतो, त्यानं सांगितलं की त्यावेळी त्या अकोल्याच्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या डीननं म्हटलं की तुम्ही तुमच्या आमदाराचं एक पत्र घेऊन घ्या, माझ्याकडे 3 कोटी रुपये पडलेले आहेत, मी आत्ता सुरू करून देतो. तो म्हणतो की मी 10-20 वेळा गेलो, ते पत्र नाही भेटू शकलं. यांनी मी करतो म्हटलं, तेही केलं नाही. तो कॉलेज शेवटी चंद्रपूर जिल्ह्यात गेला. ह्या आपण कोदामेडीला त्यावेळी मी जिल्हा परिषद सदस्य, नवोदय विद्यालय यावं म्हणून आपण खाली जागा पाहिली, पाहून घेतली, सर्वेक्षण केलं. तो नवोदय विद्यालय मोहाडीला गेला. कसे बोलतात हे महाराष्ट्र स्तरावर, एकीकडे कशा कशा प्रकारच्या गोष्टी करतात. अरे तुमच्या क्षेत्रात तुम्ही काय केलं? नवोदय विद्यालय गेला, कृषी महाविद्यालय गेला, बेलचा प्रकल्प गेला, तुम्ही काय केलं? निम्न चूलबंद झाला नाही का? डाव्या कालव्याची स्थिती आज लाखांदूर तालुका इतकी विचित्र स्थिती आहे की लाखांदूर तालुका म्हणजे सोनी चपराडपासून जर तुम्ही इकडे पाहिलं तर आमच्या जवळपास हजारो शेतकऱ्यांचे धान बुडलेले आहेत त्या डाव्या कालव्याच्या म्हणजे वैनगंगेच्या बॅकवॉटर इस्टिमेट. आणि ही समस्या कुठून सुरू झाली माहिती आहे का? 18 पासून. बिलकुल 18 पासून सुरू झाली. अलीकडचीच आहे ना? अलीकडचीच आहे. आणि 18ला जसं आम्हाला कळलं तर आम्ही संबंधित विभागाशी बनवलं, त्याचा मास्टर प्लॅन तयार केला आणि त्याला जवळपास 70 कोटी रुपये लागत होते. नाही, खुले कसे सोडले? प्रश्न कसा आहे तो, जिथे तुमच्या नहराचा काम गेलं ना, माझा तो विषय 70 कोटी रुपयाचा आम्ही बृहत आराखडा तयार केला, सगळं काय केलं. त्याच्यानंतर आम्ही आमदार खाली गेलो, हे 19ला आमदार झाले. तर या 5 वर्षात त्याचं एक मीटिंग, एक साधी मीटिंग
महायुतीच्या नेत्यांचं तर जर तुम्ही म्हटलं की तुमचे डायरेक्ट सामना नाना पटोलेंसोबत होणार आहे, ज्या महायुतीच्या नेत्यांसोबत आपण बोललं त्यांचं म्हणणं आहे की काही तुमच्यामुळे त्यांचं काही नुकसान होणार नाही. महाराष्ट्रातील मतदार महायुतीच्या सोबत आहे, लाडक्या बहिणी त्यांच्यासोबत आहेत, किसान सन्मान निधी शेतकरी त्यांच्यासोबत. संघर्ष मला एक सांगतो, ठीक आहे, मग मला एक सांगा, जो आमच्यासोबत काम करतो त्याला धमकवतात कशाला आहे? आज पण आतापर्यंत काल कुठे काँग्रेस आणि बीजेपी त्यांचा पराभव दिसलाय, त्यांना पराभव दिसल्यामुळे धमकवत आहेत ना. काही कारणच नव्हतं, तुम्ही निवडून येऊन राहिले ना. मला पिक्चरमध्ये नाही समजत आहेत. हो, एका ठिकाणी काही मुलांचा आमचा त्यांच्याशी काही म्हणजे पहा, आमचा सर्व स्पष्ट अजेंडा, मुळात आमच्या लढतीत नाहीच ते. आमचा स्पष्ट अजेंडा, मोदी तुझसे बैर नहीं लेकिन यहाँ अविनाश तेरी खैर नाही, आमचा स्पष्ट अजेंडा आहे. आणि त्याच्यामुळे आमचं काही कॉम्पिटिटर आहे नाही. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं, जमानत जप्त आहे. खूप मोठे मोठे नेते आहेत त्यांच्यासोबत. अरे नेता असून काय होतं? आता मला सांगा हो, मग मला हाच तर सगळ्यात प्रश्न कळत नाही. मी जेव्हा आमदारकी लढलो होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की मला मोठ्या सभा नकोत. का होते का त्यांनी? माहोल पलटते का आपोआप असा? शेवटी मी तुम्हाला म्हणजे आता मोठे आम्ही मोठ्या सभांना कशासाठी विरोध केला माहिती आहे? मोठ्या सभा आमची घ्यायची, काही जाहीर सभा घ्यायची, आमच्या बैठकीत तसं निघालं. शेवटी आम्ही का विरोध केला? आपण गाड्यानं कोणते लोक नेणार? भाजपचे जे कार्यकर्ते आहेत ते. तो तुम्हाला मत देणारच आहे. एक्स्ट्रा कोण भेटून राहिला तुम्हाला? गाड्यात बसणारे कोण? गाड्यात बसणारे कोण? सभेसाठी जाणारे कोण? त्याच्यामुळे आम्ही त्या जाहीर सभांचा उलट माझ्या मते काही फायदा होत नाही. भाजपचे जे लोक आहेत, भारतीय जनता पक्षाचे लोक काय बोलतात तुमच्याशी? कारण ते सध्या कन्फ्यूज आहेत की महायुतीचेही उमेदवार आहेत, कमळाच्या चिन्हावर आहेत, तुम्ही भाजपमधून वेगळा गुट म्हणून तुम्ही अपक्ष लढत आहात. काय भाजपचे मतदार काय बोलत आहेत? मतदार एकतर सगळ्यात पहिले कार्यकर्ते, नेते, त्यांना रोज धमक्या येत आहे. आत्ता पण धमकी सत्र काही थांबलं नाही. आणि तुझं दुकान बंद करू, तुला नोकरीवरून काढू, बघून घेऊ तुला तिकीट कसं मिळते, तरी पण ते सगळ्या पूर्णपणे आपल्यासोबत आहे. आणि राहिला प्रश्न, जे भाजपाचे जुने सच्चे कार्यकर्ते आहेत त्यांना माहिती आहे की 1990ला डॉक्टर हेमकृष्ण कापगतेंना हे पाऊल उचलावं लागलं भाजपा वाचवण्यासाठी, वाढवण्यासाठी. मागच्या टर्मला विनोद अग्रवालला करावं लागलं, उचलावं लागलं. त्याच्यामुळे अनुभवी कार्यकर्त्यांना माहिती आहे की इथे ज्यांनी तिकीट पण मागितली नाही असं त्यांना वेळेवरती देण्यात येत आहे, तर जिल्ह्यात भाजपा संपेलच ना, म्हणून ते सोबत आहेत, तुमच्या पाठीशी आहेत. हो. त्यांच्या मनात प्रचंड चीड आहे, ते बोलू शकत नाही आज. दुसरी गोष्ट, सत्ताधारी पक्षाचं काय थोडंसं वेगळे राहते ना, थोड्याशा मदती वगैरे कशात कदाचित त्याच्या प्रलोभनातही असतील, ते आता आज दाखवत नाही आहेत. महामंडळ आपली सत्ता येऊ राहिली. मी तर आता सांगतो तुम्हाला, सगळ्या जिल्हा परिषदेच्या सीटा ठरूनच गेल्या भाजपच्या. जाऊ दे ना, आपला काही संबंध नाही आहे ना. आता खरी भाजप येत आहे. आपण काय आव्हान कराल बाळाभाऊ? मतदारांनी माझं एवढंच मत आहे, ज्या पद्धतीने आम्ही आज प्रचार आणि प्रसार करतो आहे आणि 14 ते 19 ज्या पद्धतीने, असं एकही गाव नाही आहे की ज्या ठिकाणी त्यांनी मागितलं आणि मी दिलं नाही. म्हणजे मी नाही दिलं ॲक्च्युली, हा मला अहंकार नाहीच आहे. कारण की त्यावेळेस 2014ला लोक विकासाच्या बाजूनी राहिले आणि त्याच लोकांनी केलं आहे. मी फक्त माध्यम राहिलो. पण ह्या सगळ्या गोष्टीचा जो दुष्परिणाम होऊन राहिला, पिढीची पिढी बर्बाद झाली ना, पिढ्याच्या पिढ्या बर्बाद झाल्या या 25 वर्षामध्ये, तुम्हाला सांगतो. आणि आज नाही का, या निवडणुकीचा एक संदेश पण आहे. बहुजन समाज फार जागृत झालेला आहे. नाना पटोले यांच्या 25 वर्षाच्या राजकारणात त्यांनी कोणत्याच बहुजन समाजाचा माणसाला मोठं होऊ दिलं नाही. किंबहुना तुम्हाला मी सांगेन की जो कुणबी समाजाचा नेतृत्व उदयास येण्याचा प्रयत्न करत होता त्यांना संपवलं आहे. हो, बाबूराव राऊत कृषी पशुसंवर्धन सभापती 1992ला होते. नानाचा पत्ता नव्हता, तो संपला. दारू प्यायला लागणे किंवा त्यांना व्यसनं लावणे किंवा मग अपघात करून कोणाला तरी आऊट करणे. त्याच्यानंतर एक विकास वासेकर म्हणून साधा इंजिनियर पोटगाव होता, अशी जबरदस्त इंग्लिश बोलणारा,
तो या नानाच्या पाठीमागे लावू लावू नेहमी काँग्रेसमध्ये राहिला, साधा ग्रामपंचायत सदस्य नाही बनला हो, बनूच दिलं नाही. एक भोजराज राऊत होते, ते ग्रॅज्युएट होते ओपाऱ्याचे, तत्कालीन ग्रॅज्युएट. एक निळकंठ पारधी, असे अनेक लोक आहेत का जे बहुजन समाजातले जे माणसं चांगले होतकरू होते, सुशिक्षित होते, काही बनण्याची त्यांच्यात ताकद होती, धमक होती, त्यांना कधीच मोठं होऊ दिलं नाही. त्यांच्या भोवताला आजही तुम्हाला जमगट्टा दिसेल तर वेगळ्याच लोकांचा दिसेल. काय आवाहन कराल मतदारांना समजतजी? आता जसं ॲडव्होकेट एन्चिलवार साहेबांनी सांगितलं, लोक खऱ्या अर्थाने जातीपातीच्या वर उठल्या. त्यांना माहिती आहे की आपल्या मुलांचं भविष्य हे किती महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे आमचं सरळ म्हणणं आहे की युवक युवतींनी इथल्या मोठेच स्वप्न बघावे आणि ते पूर्ण करण्यासाठी ज्या संधी लागतात त्या संधी आम्ही त्यांना उपलब्ध करून देण्याचा संकल्प घेतला आहे. कृत्वा नवदृढ संकल्पम वितरंतो नव संदेशम घटया मो नव संघटनम रचया मो नवम इतिहासम. आणि हे असं नक्की होणार याचा आम्ही विश्वास देतो. यावर्षी साकोली विधानसभामध्ये इतिहास घडणार 100%. 100%. 23 तारखेला गुलाल. बिलकुल आमचाच गुलाल. आणि त्यासाठी आम्ही आमंत्रित करतो तुम्हाला. डन. भेटू 23 तारखेला. चला. बिलकुल. खूप धन्यवाद ही मुलाखत आणि वेळ दिल्याबद्दल. तर हे होते साकोली विधानसभा क्षेत्रातील अपक्ष उमेदवार, म्हणजे तिसरी आघाडी जे साकोली विधानसभा क्षेत्रामध्ये निवडणूक लढत आहेत, महायुती आणि महाविकास आघाडी. अनेक यांची एक भाजपकडून वेगळा एक गुट झाला आणि नाराज आहेत आणि त्यांनी एक वेगळं आघाडी बनवत त्यांनी एक निवडणूक अपक्ष म्हणून डॉक्टर सोमदत्त करंजेकर लढत आहेत. खरं तर यांचे ह्या निवडणुकीला काय मुद्दे आहेत, निवडणुकीचा आता अंतिम टप्पा, प्रचाराचा अंतिम टप्पा सुरू आहे. आतापर्यंत लोकांचा काय प्रतिसाद आहे, लोकांचे मुद्दे काय आहेत, कारण खूप लोकांपर्यंत हे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचत आहेत. नेमकी ह्या वर्षीची विधानसभेची निवडणूक कशी रंगणार आहे, आपण यांच्याकडून यांचे मुद्दे, यांचा विजन आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आपण आजची व्हिडिओ, आजची मुलाखत शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद.